काय करायचं आहे? शेटिंग. शेटिंग. हिमांशू शेट्टीला बनवतोस म्हणून शेटिंग. अरे यार आता लावणी यार. लावून ठेवलं रे. लावणी लावणी लावणी. थांब ना, दाखवतो ना लावणी. तुला घाई लागले वाटतं त्याच्या का? पारो वाट बघते का तिकडे? ढोलकीचा आवाज आला मला करायचं. टांग 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 टांग. टांग टांग काही चौकार. तुला आता बघ मस्त आहे देशी बॉय. देशी बॉय. काय राव सोला तर मला देशी बाजणार. अरे देशी म्हणजे देशी बॉय गाण्यावर डान्स करणार आहे. देशी बॉय. येस. असं देशी घेऊन असं ना. नाही 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 तसं आमच्याकडे नाही. पण देशी बॉय फेमस असं. तसं नाही रे. देशी घेऊन नाचायला करतात. नाही नाही तू कर, तुला दाखवतो. ये देशी बॉय. चला. आपल्या मला लावणी दाखवतच नाही यार. हे नाही चालणार यार. आता नाही चालत. मला लावणी बघायची. लावणी आलं लय झाक होता पण मला लावणी बघायचं नाही. मला लावणी बघायची. लावणी लावणी लावणी. काय माहितीये का पुढे? तुम्हाला माहिती आहे काय आता पुढे? गेस कर. गेस. आता ना आता ना लावणी आहे लावणी. शांत शांत शांत. लावणी लावणी कोणाचं? तुळसाबाईची कोणाचं? अरे सगळ्या पानिकांच्या आहेत त्यांच्या समोर. तिच्या समोर कोण आहे? आमच्या इकडची चिमुकली ती मगाशी ना. तीच येते आता की. सेम टू सेम. अरे एकदम. अरे बघत सगळं बघतच राहतील की. चला बघूया मग की. चल की.
मला जाऊ त्यानं घरी वाजले बारा 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 बाब्या बाब्या नंद्या बाबा नंद्या गेले कुठे शाळेला आता त्यांचा पत्ताच काढायला पाहिजे. चला मंडळी, आता तुमच्या समोर आम्ही सादर केला जाऊ फॅशन शो. तो तयार राहा फॅशन शो बघायला.
थोडी बहुत मंडळ सुरू करण्याच्या आधी थोडी बहुत फक्त जोश लगन आणि बाप्पाच्या मी मस्त होती आणि बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं आमिर खान जो झाड काम करतो ना आता कोणाला विचारूया बरं सगळे लांब बसले रेणुका जरा पुढे या माईक नाही तिथपर्यंत लवकर टाय हा हो तुला किती पाठवत आहे हो DNA मध्ये हो लवकर या की लवकर बघा बघा का नंदा पण बोलवतोय तुम्हाला ये आणि लवकर ये ओके येत आहेत लय सरपट चालतंय बोला बोला तुम्ही बोला आम्ही बोलून झाले काय बोलू आवाज सारखं नाही ना आता तुम्हाला सांगून देतो उसाच्या शेतात गेला होता नाच शिकवायला महिन्याला आणि तिथे आता विघ्नेश हे बघू इथं काही मंडळ कुठलाही संस्था किंवा काही कार्यकारिणी असते ती चालवण्यासाठी सर्वांचा सपोर्ट असावा लागतो. आता ह्या मंडळामागे तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे दिसून येते आणि त्याचं तीस तुमचं नक्कीच होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आणि खूप माझ्याकडून शुभेच्छा आहेतच. पण तुम्ही ते ही जी मेहनत करत आहात त्याच्यामागे तुम्हाला आणि सपोर्ट मिळण्यासाठी तुम्ही आणि जसं काही आपल्याला दारोदारी जाऊन मेल करावं लागतं काही गोष्टीत कमीपणा घ्यावा लागतो मला वाटतं असं बरोबर आहे ना. तर तुम्ही तसं करून पण तुम्ही पुढे जाऊ शकता आणि तुमच्यासाठी खूप शुभेच्छा. असा कार्यक्रम म्हणाल तर त्या कार्यक्रमात तोडच नव्हती आणि हा फारच थोडक्या वेळात कार्यक्रम तुम्ही बसवलेला होता. फार थोड्या वेळात आणि फार सुंदर झालेला आहे आणि याच्यामध्ये तुमची प्रगती व्हावी हीच माझी गणपतीच्या चरणी सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. आता सुरू काकू येतो का रे येतो आला येऊन दे आला अजून काहीतरी बोलावं एवढं नाचलो उड्या मारल्या एवढं छान वाटलं मग छानच बोलणे बाकीच्या बद्दल सांगा आलो काकी नाराज करू नका. लागल्या ओटियन काकी माईक एवढं लांब घेऊन आलं सांगा काहीतरी. थांब आपण वैभवच्या मम्मीला विचारू. सुंदर खूप सुंदर तुम्ही लहानपणापासून सुंदर काय बोलायचं गवानकर काकी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी मंडळ हिमांशू तांबे अजून कोणाला विचार की बाबा आता मंडळ काय करतं त्याचे कोणाला काय काय आवडतं ते विचारू आता कोणाला वैभव राहुल वैभव पण त्या मंडळाबद्दल आम्ही जे कार्यक्रम करतो म्हणजे गणेशोत्सव बाकीचे जे काय कार्यक्रम असतात गरबा वगैरे ते तुम्हाला म्हणजे खूपच छान आणि अजून करावं सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज. कोणी असा निगेटिव्ह दाखवू नका त्यांना मुलं आम्ही त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. बोला आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? छान होता.
अजून काय तुम्हाला काय आवडलं कार्यक्रम? कुठला कार्यक्रम तुम्हाला सगळ्यात चांगला आवडता होता? तुम्ही लोक जे असे इथे बडबड करत फिरत होते ना ते ऍक्च्युली बघायला जाम मजा आली. हा थँक्यू राव, थँक्यू. तुमच्या ह्याच्यात असे बरोबर होतात. चला आता कुठे गेला हा? दरवाजा मला तोडून जातो. कुठे गेला हा? कुठे जातो तू? तर आता मेन कार्यक्रम ज्यासाठी सगळे आलेले, प्राइज डिस्ट्रीब्युशन. बरोबर की नाही? मराठी खुश काय बोलला? काय आहे तू थांब. प्राइस प्राइस बोल. प्राइस प्राइस नाही प्राइस. बस डिस्ट्रीब्युशन. प्राईज डिस्ट्रीब्युशन. चांगली गोष्ट आहे. आता प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात होत आहे. कैलासवासी प्रमोद क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ आयोजित गुणवत्ता स्पर्धेचे निकाल आता मी जाहीर करणार आहे. नर्सरीसाठी बक्षीस देण्यात जात आहे भार्गव याला. भार्गव आणि बक्षीस सादर करणार आहेत अभिजित इंजळ कृपया स्टेजवर यावे. अरे वैभव बक्षीस भेटलं तुला. बक्षीस घे. अरे बघ, अरे नाक साफ करू नको. पेन्सिल चार नंतर काय? पेन्सिल झाड म्हणतो. दाखव. चला तो घाबरला. चला. आणि आता अभिजित इंजळ यांनी कृपया स्टेजवर थांबावे. कोण आहे रे ते? अच्छा. अरे तुझ्या हात. ज्युनियर केजीसाठी पहिलं बक्षीस जात आहे निकिता चौधरी यांना. निकिता चौधरी हा येत आहेत त्या. काय मस्त झाड असते. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. थँक्यू अभिजित इंजळ. थँक्यू दादा. आणि आता सिनियर केजी याचं बक्षीस जात आहे अथर्व गोसावी यांना. करणार आहे गौरव प्रभू. कृपया स्टेजवर यावे. स्टेजवर यावे. रंगमंचावर यावे की बोला. रंगमंच. टाळ्या उंगांना जोरात. टाळ्या. अरे फरक आला वाटतं. अरे कुठं चालला? किती तुझं आता कसल्या कुठल्या शाळेत होतो? चला. आणि आता इयत्ता पहिली यासाठी बक्षीस देण्यात येत आहे शिवानी मोरे यांना. आणि बक्षीस सादर करणार आहेत दर्शन कावा. आया दर्शन कावा यांनी रंगमंचावर यावे. चालली येणार आहे. शिवानी मोरे. शिवानी मोरे ऍबसेंट. तुम्हारे बोले एक तुरंत मत. राखणे गाणी समजा काय पुढचं. आणि आता इयत्ता दुसरी यासाठी आणि आता इयत्ता दुसरी यासाठी पहिलं बक्षीस जात आहे दीपक चौधरी यांना. आणि बक्षीस सादर करणार आहेत सिद्धेश बांदेकर. कृपया रंगमंचावर यावे. सीधा लवकर या की. टाळ्या उंगावून द्या यार प्लीज. टाळ्या वाजवा की. क्लॅपिंग. अरे थँक्यू.
की एवढं लवकर काय जातो? अरे लवकर ये की. अरे ये की आलाच ना शेवटी. आणि श्रावणी मोरे आलेले आहेत. दर्शन गावा त्यांचं गिफ्ट घेऊ. नाही सिद्धेश बांधेकर. दर्शन भावा ऍबसेंट. अरे टाळ्या वाजवा तुकारामे. पुढच्या इयत्ता तिसरी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. हा वाजत राहून दे देवा. आणि इयत्ता तिसरी यासाठी पहिला बक्षीस जात आहे रिचेल कानिष्कर यांना. रिचेल कानिष्कर राणी. आणि बक्षीस सादर करण्यात येत आहेत रंगमंचावर प्रथमेश पाटील आपला देसी बॉय कडकडी. कचऱ्याला उतर ये. फास्ट फास्ट प्रथमेश. स्लो स्लो नाही. P3 आया चौथी पहिलं बक्षीस जात आहे आकांक्षा गव्हाणकर. आणि हे सादर करण्यात आले सावंत. आणि हे बक्षीस पण सादर करत आहेत प्रथमेश पाटील. P3 येऊन गेला आहे. प्रोसिजर स्लो आहे. P3 आहे. त्याला P4 P5 येऊन गेले आणि हा P3 वर टाकला. तू नक्की गावातच राहतो ना रे. अरे गाव पण आता तुमच्यामध्ये काय माड नाहीच होत. माड नाही. अच्छा. आणि इयत्ता पाचवी यासाठी पहिला बक्षीस जात आहे किमय आईला. आणि बक्षीस सादर करत आहेत तुषार दादा तुषार साने. नाही नाही नाही. आया हॅलो हॅलो. इयत्ता सहावी हा वही पहिला बक्षीस जात आहे तन्मय वराडे. त्यात ते नाही आहे. थोड़ा मैं करता हूँ. त्यांचं बक्षीस घरपोच. इयत्ता सातवी किती सांगायचं तुम्हाला टकलो की टाळ्या वाजवत जायच्या. सावंत. आणि बक्षीस सादर करण्यात रंगमंचावर येत आहेत. तासाला उतरवली टाळ्या वाजवायला. अक्षय प्रभू आहेत का इथे उपस्थित. त्यांचं नाव सांग बघा 09 मधले. अभिषेक प्रभू. ए राइडर राइडर. टाळे वाजून द्या हो. टाळ्या वाजवा की. आणि इयत्ता नववी यासाठी पहिलं बक्षीस जात आहे अमित पाताडे यांना सॉरी अमिता पाताडे यांना. आणि बक्षीस सादर करण्यात येत आहेत अखिल सावंत. अमिता काही उलट्या. अमिता कुठे गेली? आलिया. भांड्या 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 भांड्या. टाळ्या. वाजवा की टाळ्या. इयत्ता दहावी यासाठी पहिलं बक्षीस जात आहे अद्वैत वेंगुर्लेकर. हा गर्दीचा लवकर. आणि बक्षीस सादर करण्यात येत आहेत कुणाल कदम. DOP DOP डेट ऑफ परचेस. आमचे डिरेक्टर साहेब आले. डिरेक्टर साहेब सुभाष गाई. त्यांना भाई घाई असते. आणि इयत्ता 11वी पहिलं बक्षीस इयत्ता 11वी यासाठी पहिलं बक्षीस जात आहे उर्मिला लोके यांना. बक्षीस सादर करण्यात येत आहेत वैभव शिर्के. उर्मिला कुठं गेली मुरवीता? उर्मिला घरी जाऊन बसली. घरपोच. त्यांना पण घरपोच. आणि इयत्ता 12वी गेस करा बघू कोणाला जाते.
एकच रे सागर गवाणकर यांना ते पण हे करण्यात कोण येत आहे? अरे बक्षीस तर करण्यात कोण येत आहे? अमित साळवी लवकर. काय प्रेम आहे. हा 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 भावना बंधू प्रेम सफारी वा वा. तू काय नाही प्रेम सफारी प्रेक्षकांना एक विनंती आहे की स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे किंवा प्रत्येक खेळाडूचे किंवा प्रत्येक व्यक्तीचे तुझ्या टाळ्याने स्वागत करावे. त्यांना फक्त तेवढंच पाहिजे असं की तुमच्याकडे टाळ्या पाहिजे, बस, अजून काही नाही. तर टाळ्यामध्ये टॅक्स नाही आहे, प्लीज टाळ्या प्रचंड मोठ्याने असून दे. आवाज नाही यायला होती. व्हेरी गुड. प्रत्येक मुलाला अशा टाळ्या मिळाल्या पाहिजे. थँक्यू तुझा दादा. आणि आता गणपतीत घेतलेल्या स्पर्धांचा निकाल लागण्यात येणार आहे आणि तशीच बक्षिसं देण्यात येणार आहे. आणि प्रथम स्पर्धा निबंध स्पर्धा याच्यात प्रथम स्थान मिळवलेलं आहे तन्मय वराडे यांनी, जे नाही आहे तिकडे, बक्षीस घरपोच. आणि द्वितीय स्थान अथर्व गोसावी. लवकर ये. आणि बक्षीस सादर करण्यात येत आहे. बाहेरवर पाय देऊन अमित साळवी. कसा आहे तू? आपली परत भेट झाली. काँग्रेस इकडे बघ. आला. अरे मोठं काढूया आपण. लवकर काढ की कॅमेरामॅन. फोटो रे. चला. आणि आता चित्रकला स्पर्धा यात प्रथम स्थान मिळवलं आहे मीत शाह यांनी. आणि बक्षीस देण्यात येत आहेत श्रेयस सुर्वे. मीत ॲबसेंट आहे. आणि जात आहे रिया उसपकर यांना. रिया कशी हाय? ती बरी हाय. तुला लय काळजी लागली आहे. तू कशाला बोलतो हाय? बाजूला ये की फोटो काढून दे. हा त्याला फोटो काढायला त्याला फोटो. आणि आता धावणी शर्यत प्रथम स्थान जात आहे परत तन्मय यांना घरपोच. आणि द्वितीय स्थान जात आहे सनी यांना. आणि ते अरे मराठी येते मला. इंग्लिश मध्ये बोल की. इंग्लिश मध्ये बोल. कोणता इतर बरोबर. हॅलो शिर्के. श्रद्धाताई सॉरी श्रद्धाताई. अरे प्राईज तर घेऊन ये. बरं कुठल्या स्टँडर्डमध्ये? कुठल्या स्कूल? कुठली इकडे नवीन दिली नाही. नवीन आपण सगळे सेंट जॉन बरीच आहेत. कशी आहे? अरे थांब की. अरे
आणि आता धावणी शर्यत अरे पाहुणे आले बापल्याकडे सांग जरा ती नेहमीची तू पाहुणा पाहुणे ना अरे हा मी बरोबर. पाहुणा बोलायला हा तुला काय आता काय खाली पोहण आणि आता धावणी वयोगट मुलींचं बक्षीस देण्यात येत आहे. प्रथम स्थान रिया उसपकर आणि बक्षीस देण्यात येत आहे प्रभाकर चौधरी खराब झालेली हार्दिक विंडो 98 आणि द्वितीय स्थान जात आहे तनू. आमच्या तनूला साक्षी शिरसाट यांना टाळ्या वाजत राहून दे. आणि ते नाटक करत आहे श्रेया सूर्य नाच्या नाच्या नाची नाची अरे थांब की नाच्या अरे ये की कुठे पळाला काय बोलतो बटाटा शर्यत मुलं बक्षीस सादर करण्यात येत आहे आणि द्वितीय स्थान जात आहे तन्मय यांना घरपोच. बटाटा शर्यत मुलींमध्ये वयोगट 10 ते 13. प्रथम स्थान जात आहे आकांक्षा गव्हाणकर यांना. अरे पाय तर आपण पण पाया पडूया सर द्वितीय स्थान जात आहे मधुरा. आणि बक्षीस आधार करायला येत आहे संकेत काका आनंद दादा आणि आता चमचागोटी वयोगट 10 ते 13. मुलांमध्ये प्रथम स्थान जात आहे सनी यांना. टाळ्या होऊन जाऊन दे प्लीज. टाळ्या वाजवा या साईडला पण सगळ्यांनी टाळ्या वाजवा. इथे पण टाळ्या वाजवा. थँक्यू संकेत दादा. आणि चमचागोटी मध्ये मुलांमध्ये वयोगट 10 ते 13. द्वितीय स्थान जात आहे अनिकेत याला. आणि बक्षीस साडत बक्षीस सादर करण्यात येत आहे सुशांत नलावडे. चांगली रिटर्न अनिकेत. अनिकेत ऍबसेंट आहे. हा चमचागोटी वयोगट 10 ते 13. मुलींमध्ये प्रथम स्थान जात आहे मनाली यांना. मनाली हिला बटर. हे थांब सुशांत. आणि तृतीय स्थान जात आहे आशू अश्लेषा कौटणकर यांना. आदिती सुशांत धन्यवाद. परत सांगली दादा. आणि आता धावणी शर्यत वयोगट 6 ते 9. मुलांमध्ये प्रथम स्थान जात आहे देवांशला. आणि बक्षीस
सादर करण्यात येत आहे सविता शेट्टे. कमॉन स्टेज फास्ट. त्या काकू लवकर या. झालं ना. थांब 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 थांब. हो. आणि द्वितीय स्थान जात आहे रोहन. टाळ्या होऊन जाऊन दे. धावणी शर्यत वयोगट 6 ते 9 मुलींमध्ये प्रथम स्थान जात आहे राणी. बक्षीस सादर करण्यात येत आहे. हो जल्दी आलो. हो काय बघा की. आणि द्वितीय स्थान जात आहे मिताली यांना. फोटो निकाल के लाया था ना. बटाटा शर्यत वयोगट 6 ते 9 मुलांमध्ये प्रथम स्थान जात आहे रोहन यांना. आणि बक्षीस सादर करण्यात येत आहे मोहित कांबळे. टाळ्या जाऊन दे प्लीज. टाळ्या वाजवत राहा. आणि बटाटा शर्यत वयोगट 6 ते 9 मुलांमध्ये द्वितीय स्थान जात आहे देवांश यांना. आणि बक्षीस सादर करण्यात येत आहे सौ संकेत देसाई. ताई ताई काय होऊन जाऊन दे प्लीज. बटाटा शर्यत बटाटा शर्यत वयोगट 6 ते 9 मुलींमध्ये प्रथम स्थान जात आहे राणी. काय होऊन जाऊन दे प्लीज. अरे राहुल. आणि द्वितीय स्थान जात आहे मृदुला यांना. आणि बक्षीस सादर करण्यात येत आहे वैभवची मम्मी शिर्के काकू. प्लीज. टाळ्या होऊन जाऊन दे प्लीज. आणि चमचागोटी
वयोगट 6 ते 9 मुलांमध्ये प्रथम स्थान जात आहे देवांश यांना. आणि द्वितीय स्थान जात आहे रोहन यांना. मला पण थँक्यू गुडके काकू. चमचागोटी वयोगट 6 ते 9 मुलींमध्ये प्रथम स्थान जात आहे राणी यांना. आणि मी गोरे आणि वेंद्रे काकांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बक्षीस सादर करावे प्लीज. का दोघांनी प्लीज. पण आहे ना का प्लीज. बक्षीस मिळाले घरी काही. द्वितीय स्थान जात आहे अनुश्री यांना. अरे थांबा ना या हो. थँक्यू वेंद्रे काका आणि गोरे काका. कॉम्प्लिमेंटरी प्राइज पहिलं बक्षीस देण्यात येत आहे रुची यांना. ड्रॉइंग रेसिंग पोटॅटो रेस आणि चमचागोटी यासाठी. ॲब्सेंट. दुसरं बक्षीस जात आहे विघ्नेश. रोहन त्यांचे बंधू रोहन. विघ्नेशाला बक्षीस सादर करण्यात मी शेट्टी आंटी प्लीज. एक महत्वाची न्यूज नाही. प्लीज बक्षीस घेऊन घरी जाऊ नका, खालीच थांबून राहा. विघ्नेश प्लीज बक्षीस घेऊन घरी जाऊ नका. बक्षीस जात आहे नील. आदित्य कदम यांना टाळ्या जोरात. टाळ्या प्लीज. अरे टाळ्या वाजवा की.
स्टेजवर येऊन बक्षीस सादर करा. टाळ्या जाऊन दे प्लीज. जोरात. अरे टाळी वाजवा ना जोरात. थँक्यू साने काकी. एक नमूद करावं असं वाटतं की आज सर्वात जास्त महत्वाची कामगिरी कोणी केली असेल बरं सांगा. आजची महत्वाची जास्त महत्वाची कामगिरी कोणाची आहे. आजचं कार्यक्रमाचं एक पारितोषिक हिमांशू आणि राहुलला गेलं पाहिजे, कारण त्याने इतकं सुंदर काम केले. खरोखर त्याच्या म्हणजे जो काही कार्यक्रम उचलून जाण्याचं काम त्यांच्याकडून झालेलं आहे आणि त्यांना हे बक्षीस मिळणं गरजेचंच आहे मला वाटते. आता गेल्या वर्षी आम्ही 2 कार्यकर्ते सिलेक्ट केलेले, तर किंबहुना 3 कार्यकर्ते सिलेक्ट केलेले. त्याच्यामध्ये होता सिद्धेश, दुसरा होता विकी आणि तिसरा होता दर्शन कावा. यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना आम्ही ही ट्रॉफी दिली होती. आता ह्या वर्षी ज्यांनी मेहनत केली ती मेहनत आणि ते कार्य हे आम्हाला त्यांच्या म्हणजे त्या व्यक्तींना ते बक्षीस तर्फे आम्ही देऊ शकतो. त्यांना त्यांचे जे मेहनतीचं चीज आहे हे यांचे प्रॉफिटच होऊ शकतो. तर ह्या वर्षीचा 3 नंबरचा कार्यकर्ता म्हणजे तिसरा उल्लेखनीय ज्याने कार्य केलं त्याला रोख असं 500 रुपये आम्ही बक्षीस देतो सुसंस्कृत मित्रमंडळातर्फे. आणि या वर्षी सुद्धा तिसरं बक्षीस दर्शन कावा यांनी जिंकलेलं आहे. आणि हे बक्षीस वैभव हे देतील. मित्रमंडळाचे खजिनदार आहेत. विभास शिर्के दुसरं बक्षीस. आणि हे देण्यासाठी मी पुन्हा कदम यांना बोलत आहे. कुणाल कदम हे सेक्रेटरी आहेत सुसंस्कृत मित्रमंडळाचे. आम्ही त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. अमित साळवी, मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी इकडे बोलायला उभं राहिलेलो आहे. कारण की मंडळने तर भरपूर कामं, भरपूर सगळ्यांना आनंद हा प्रत्येक वर्षी आणि हा दरवर्षी देत राहणार. पण कुठेतरी कमतरता जाणवते आम्हाला, असं आम्हाला वाटतं. आणि त्या कमतरतेचा भरपूर आम्हाला त्रास होतो. आम्हाला एक अशी अंग मेहनत करून पण आम्हाला काय त्याचं फळ मिळत नाही आणि आम्हाला नकोही. कारण जी आम्ही मेहनत करतो त्यामध्येच आमचं सुख आहे आणि त्यामध्येच आम्हाला फळ मिळतं. पण थोडासा सपोर्ट पाहिजे, एकदम किंचीवरचा सपोर्ट असेल ना तर आम्ही भरपूर काहीतरी चांगलं करू. मोठं बनण्यामध्ये तर आम्ही गुण नाही तसे वाटतात पोरांमध्ये, पण भरपूर काहीतरी चांगलं करून दाखवू आणि कुठेतरी रेकॉर्ड कायम करू. फक्त एवढंच मला म्हणायचं आहे. बस हा आतून आवाज आलेला आहे सगळ्या मुलांच्या आणि असाच येतच राहणार आवाज प्रत्येक वर्षी आणि दरवर्षी येतच राहणार. फक्त थोडीशी मदत करायला. बस हेच माझं बोलणं होतं, बाकी काय.